पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. कितीही बोलून नमस्कार केला ना तरी जोपर्यंत तुमच्या समोर हे दोन हात एकमेकाला जोडून नतमस्तक होत नाही तोपर्यंत काही खरं नाही. सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. आता आपण आहोत बागमळा नागाव या ठिकाणी. अलिबाग म्हणजे रायगड जिल्ह्यातलं हे ठिकाण आणि नागाव किती सुंदर परिसर, किती मस्त वाटतंय आता या वाडीमध्ये उभा आहे मी. इथे राहणाऱ्या सौ आर्या अमोल घरत या वहिनींना आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. शांतपणे ऐकलं ना तर पक्ष्यांचा आवाज येतोय. एरवी आपण उंच उंच सिमेंटच्या जंगलामध्ये राहत असतो आणि मग वेगवेगळ्या गाड्यांचे हॉर्न, खूप आवाज येत असतात. पण अशा वाडीमध्ये आल्यानंतर छान शांतता आणि पक्ष्यांची जणू काही आपापसात अंताक्षरी चालू आहे की काय असं वाटावं अशा गप्पा. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. घरत वहिनींच्या घरात जाऊया आणि या पाखरांप्रमाणे त्यांच्या घरातल्या सगळ्यांना खूप यश मिळू दे, सगळ्यांना खूप यश मिळू दे आणि घरातली चिमुरडी त्यांच्या आयुष्यात उंच भरारी घेऊ दे असं म्हणत सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया घरत कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. बर नमस्कार. घ्या उखाणा. गणपतीला आवडतात मोदक, त्यात असतं गुळ खोबऱ्याचं सारण. अमोलरावांचे नाव घेते होम मिनिस्टरचं कारण. हो का? घ्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे सासे. नमस्कार. सासू, माझी छोटी मुलगी, नणंद, नंदेचा मुलगा, मामी. नमस्कार. ही छोटी नणंद. नमस्कार. त्या काकी. नमस्कार काकी. काकींची मुलगी. काकींची मुलगी. नमस्कार. दोन आहेत. हो का? बरं. आणि हे सगळे हे नातेवाईक आणि हे सगळे आमचे शेजारी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पात. पंढरपुरात चालतो विठोबाचा गजर, पैठणी घेण्यासाठी मी आहे हजर. अगरबत्तीच्या सुवासाने गाभारा गेला भरून, अल्पेश घरतांचं नाव घेते महालक्ष्मी मातेला स्मरून. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं माऊली? बोरिवली. बोरिवली. हो. तुमचं? इथेच अलिबाग. आणि तुम्ही बोरिवली? बोरिवलीला. आई बाबा काय करायचे? आई बाबा, आई हाऊसवाईफच आहे, पप्पा कामाला जायचे, ज्या टॉकीजला होते. तुमचं बालपण इथलं? हो इथेच. म्हणजे कोण कोण तुम्ही घरात? मी, दोन बहिणी माझ्या आणि आई आणि पप्पा. बहिणी कुठे असतात आता? एकीचं लग्न झालं आणि एक आता कॉलेजला आहे. मग तुम्ही बोरिवलीला होता? हो बोरिवलीला. मग इथे काही ट्रिपला आला होता नागावला? माझं बोरिवलीला आहेत पण इथे पण फॅमिली आहे. कुठे? मध्ये. चौलमध्ये आजी आजोबा, काकांची फॅमिली सगळी इकडे, म्हणजे सगळे रिलेटिव्ह आहेत. हे पण आमचे थोडे असे रिलेशन मध्येच आहेत. मग तुम्ही चौलला यायचा आजी आजोबांकडे? हो, सुट्टीमध्ये मे महिन्यामध्ये. किती दिवस इकडे येऊन राहायचा? 2-3 दिवस. जास्त 2-3 दिवस. तुम्ही चौलला काय करायचं? दत्ताच्या देवळात जायचं दर्शन? मग तुमची ओळख कधी, कसं लग्न कसं जमलं? चला थेट. लग्न म्हणजे कसं झालं, हिची काकी ती माझी सख्खी मावशी लागते, त्याच्यामुळे थोडासा कॉन्टॅक्ट होताच आणि आम्ही म्हणजे एकत्र असं फॅमिली एकमेकांना ओळखायचो. आणि ही लहानपणापासून म्हणजे आहे, माहिती आहे की फॅमिली वगैरे सगळं व्यवस्थित आहे. मग कॉलेज झाल्यावर आम्ही असं एक डिसिजन घेतला की दोघा मिळून. नाही पण दोघा मिळून डिसिजन घेण्यापर्यंत मजल कशी काय गेली? कॉलेज झाल्यानंतर. ते नंतर आहे, पण त्याच्या आधी कसं काय? म्हणजे उगाच काय कोणाचं काय असं होतं का? काय हो खरं काय झालं सांगा ना मला. खरं काय?
ओळख होती, बोलत होतो आधी, म्हणजे एवढी ओळख नव्हती. म्हणजे इथे यायची मी, येऊन वगैरे राहायची आणि कोणाचं रिलेटिव्हमध्ये लग्न व्हायचं तेव्हाच आम्ही भेटायचो. बरोबर. बोलायचं वगैरे, तेव्हा काहीच नव्हतं मनात. आणि लग्नाच्या आधी 6-5 महिने आधी म्हणजे आधी फोनवर कॉन्टॅक्ट होता, मित्र म्हणून, फ्रेंड्स म्हणून. आणि नंतर हेच बोलले की आपण म्हणजे आहोत चांगले फ्रेंड्स, तर काय पुढे विचार करूया, एकत्र जाऊया दत्ताच्या दर्शनाला चौलमध्ये. काय हो खरं काय आता सांगा, हे काय 6 महिन्याचं वगैरे नाहीये, आमच्याकडे सगळं इथे पुरावा मिळालेला आहे. सांगा काय बालपणापासून सांगा. कधी 6 महिने असं नाही, पण कॉलेजला असल्यापासून म्हणजे आमचे कॉन्टॅक्ट होतेच आधी. आणि मग नंतर कसं कॉलेज झाल्यावर जॉब, मी मुंबईला 1-2 वर्ष काम केलं, नंतर मुंबईला त्या 2 वर्षात किती वेळा भेटला? 3दा भेटलो आम्ही. कुठे? 2 वर्षामध्ये 3दा भेटलो. कुठे? एकदा बोरवलीमध्ये, एकदा दादरमध्ये आणि एकदा गेट ऑफ इंडिया. बरं, तुम्ही तिघेही जेव्हा भेटला 3 वेळा तेव्हा घरी माहिती होतं? शेवटच्या 2 वेळा. 1 मिनिट, सोपा प्रश्न विचारलाय, कठीण उत्तर करू नका. सांगा काय हो, माहिती होतं? नव्हतं माहिती. नव्हतं ना? म्हणजे 3 वेळा जेव्हा भेटले तेव्हा हे घरी कोणालाही माहिती नव्हतं. मग काय असेच भेटले? ही भेट कशी ठरली, कोणी ठरवली? काय असं मैत्री आहे म्हणून आम्ही भेटलो असंच. आणि मग कॉलेज झाल्यावर आम्ही एक डिसिजन घेतला की आपण एकमेकांना हे नंतर घेतला हो. त्या 3 भेटींबद्दल सांगा ना. म्हणजे लव्ह मॅरेज आहे ना? हो. लव कम मॅरेज. लव्ह कम मॅरेज. किती वर्ष झाली लग्नाला? 1.5 वर्ष. पण अंदाज आला होता ना? हो. पहिलं प्रपोज तुम्ही कुठे केलं? गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया काय चांगलं ठिकाण आहे हो. पण चांगलं आहे हो ना. पण घरी कळल्यावर काय प्रतिक्रिया होती? घरी कसं झालं, घरी आमची घरची पण फॅमिली व्यवस्थित आणि त्यांची ते पण व्यवस्थित, त्याच्यामुळे असं काही ऑब्जेक्शन नव्हतं की काय कसं करायचं किंवा काय. हिचं पण ग्रॅज्युएशन शिक्षण झालं, त्याच्यामुळे मग फायनल हे केलं. आणि मग घरच्याही सगळं पत्रिका वगैरे बघून मग ते व्यवस्थित म्हणजे गावात तसं. मग लग्न कुठे केलं? आपल्या इथे चौलला, इथे जवळच हॉल आहे, पाठारे क्षेत्र म्हणून, इथेच केलं? हो हो. बरं. मग तिथे काय भेटला होता तुम्ही? हा, मी भेटलेलो तिथे. तुम्ही इकडनं गेला होता? हा, मी ऍक्च्युली MRचा जॉब करतो, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. बरं. माझी मीटिंग आटपून मी संध्याकाळी येताना ही जॉबला होती, भेटलो आम्ही. मी इकडे आलो आणि येताना आमचं फायनल झालं. काय फायनल झालं? की आपण बोटीतून एकत्र राहूया. हो. हा, त्याच्यामुळे मग नंतर आम्ही घरच्यांना सगळं सांगून पत्रिका वगैरे जमवली पत्रिका. म्हणजे काय आकडे बदलले त्यातले? काय हो पत्रिका कशी? आम्ही बघायला गेलो नाही पत्रिका, मोठेच आमचे फॅमिली मेंबर्स आहेत तेच गेले होते, त्याच्यामुळे आम्ही काही नाही अरेंज केलंय. मी घरच्याने अरेंज केलं हो ना? पण चांगलं झालं ना? चांगलं झालं की नाही? मग ते महत्वाचं आहे ना. पहिला पिक्चर कुठला दाखवला? चला, प्रेमातला पहिला पिक्चर. का हसताय? का हसताय? पहिला पिक्चर कुठला दाखवला मला जर ऐकायला आवडेल. पहिला पिक्चर नॉर्मली असे फॅमिलीचे पिक्चर दाखवतात किंवा असे प्रेमाचे वगैरे दाखवतात, त्या ह्यांनी पहिलाच पिक्चर मला रात्री दाखवला. कुठला? हॉरर पिक्चर. का हो? नाही सर, कसं आहे, सगळीच जण एक काही रोमॅन्टिक पिक्चर वगैरे बघतात, आपण एक वेगळं हे केलं की चला थोडंसं घाबरून एक आपल्या हे होईल, म्हणजे आपली गरज लागेल म्हणून एक चला म्हटलं हे करूया. आणि त्यावेळेस सर कंडिशन अशी होती, आम्ही ज्या मॉलमध्ये गेलो तिथे तोच पिक्चर चालू होता. नाही आलं लक्षात मला. प्रेमात असताना हॉरर पिक्चरचे बरेच फायदे आहेत. या घाबरून बसले असतील ना? नाही नाही, तुम्ही माझ्यापेक्षा धीट आहे. काय सांगता? तुम्हाला भीती नाही वाटत? नाही, त्यांचा प्लॅन फेल गेलाय. हो का? किती प्रामाणिक सांगितलं, त्यांचा प्लॅन फेल गेला. सर कसं प्रामाणिक माणसासोबत प्रामाणिकच बोललं पाहिजे. थँक्यू. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, कसा आहे स्वभाव त्यांचा? स्वभाव छान आहे. हा, थोडासा असा रागीट आहे पण छान आहे स्वभाव. मला सांगा, पूर्वी म्हणजे लग्न 1.5 वर्षापूर्वी त्यांचं वागणं आणि आता या 1.5 वर्षातलं वागणं बदललंय का? बदल म्हणजे आधी फोनवर आम्ही बोलायचो तेव्हा मी फोन ठेवते म्हटलं, ते बोलायचं ठीक आहे ठेव, कट करायचे पटकन फोन. आणि आता तसं होत नाही. आता नाही होत तसं. फोन घेतच नाही. तोच प्रॉब्लेम आहे. होय ना? आता फोनच उचलत नाहीत. पूर्वी म्हणजे गेटवे ऑफ इंडियाला वेळ दिल्यानंतर आधी ते येऊन उभे राहायचे ना? काय हे असं इतका बदल 1.5 वर्षात? असा अजून काही किस्सा लक्षात राहिलेला? खास असं काहीच नाही. खास असं काहीच नाही, पण आत्ता खास घडणार आहे. आणि ते असं की या ठिकाणी वजनाचा काटा येणार आणि आपण जेवढं वजन सांगणार
तेवढं वजन माऊली गोळा करणार का बघूया. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही शहरात वाढला, हो. मग तुम्हाला लग्न करून शहरातच राहायची इच्छा होती की गावात यायला आवडणार? गावात म्हणजे फक्त आपण एंटरटेनमेंट म्हणून मी यायची, म्हणजे असं सुट्टीसाठी पिकनिक, असं थोडंफार चेंज म्हणून. असं काही नाही, म्हणजे फिक्स नव्हतं माझं की गावात येईन मी, असं काही नव्हतं मनात. मग तेव्हा ह्याने काही प्रॉमिस वगैरे केलं नाही तुम्हाला? प्रॉमिस म्हणजे मी ह्यांना सांगितलं की मला काही जमणार नाही, गावातलं काम वगैरे, शेती वगैरे ते काही माहिती नाही, मला काही नॉलेजच नाही त्याच्यातलं, कसं करतात काय ते. तर ते बोलले की त्याचं तुला टेन्शन घ्यायची गरजच नाहीये, कारण माझी फॅमिली पण चांगली आहे, आई वडील चांगले आहेत, आणि ते काही लगेच तुला कामाला लावणार नाहीयेत, शेतात जा काय कर असं. आणि अजून पण करून दिलं नाहीये त्यांनी मला. हो हो. आणि काय प्रॉमिस दिलं होतं यांनी, सांगाव काय? प्रॉमिस असं नाही, पण तिचं एक होतं की मी मातीत वगैरे असं म्हटलं, असं काय नाही, आपल्या शेतात काय जायला लागणार नाही. आणि मग आता ती आम्ही करतो, पण एक लग्नाच्या आधी आपण काहीतरी करतो की बाबा चला आहे काय आहे काय हसताय आणि काय बोलताय. त्यांनी एक प्रॉमिस दिलं होतं, ते आता टाळतायत की तुझ्या पायाला माती लागू देणार, हो ना? हा, म्हणजे असं आपण बोलताना आम्ही बोललेलो की असं काय आहे ना की वाडी आहे, शेती आहे आपली थोडीफार, पण असं काही गरज नाही की शेतात वगैरे जायचं, पण आता आम्ही करतो सगळं. पण आता काय वाटतं? हो, आता म्हणजे आवड मला आहे त्या गोष्टीची, आवडतं आता, आवडायला लागलं. हो हो. हळूहळू सगळं आवडायला लागतं, तसंच झालेलं आहे. वजन सांगतो तितकं वजन आता गोळा करा, हा. आणि काही मुद्दाम वस्तू आम्ही वाडीत ठेवले, माती लागावी पायाला म्हणून. खरंच वाडीत जायचंय? नाही 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 नाही. वजन आहे 412 ग्रॅम. वेळ सुरू झाली. एक मिनिट 10 सेकंद झाली, 50 सेकंद झालेली आहे. 400 थांबा हो. 30 सेकंद राहिलेली आहेत, शेवटची 30 सेकंद. एक मिनिट, तुम्ही केलेलं बाद होणार. तुम्ही खाली बसा. 20 सेकंद राहिलेली आहेत, 20 सेकंद. घड्याळ द्या. 10 9 8 तुम्ही नाही, 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. खरं तर ना, या माऊलीनं वस्तू व्यवस्थित आणल्या होत्या, पण तुम्ही ती घड्याळ बिड्याळ काढून का टाकलं? त्यांचं वजन आधीच झालं असतं. बघायचं वजन कसं झालं असतं. बघितलं? नमस्कार. बरं, सगळे यांना नमस्कार. खूप काही बोला यांच्याबद्दल, बोलाल ना? हा, पण त्याआधी पटकन मला तुम्हाला विचारायचं आहे की सांगा, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? स्वभाव तसा चांगला आहे, पण त्यांनी म्हणजे मी जे सांगते ते पटकन मला मिळत नाही. म्हणजे कोणतीही गोष्ट काय करायला सांगितलं तरी पटकन देत नाहीत, सारखं सांगावं लागतं कंटिन्यू 2-3 वेळा, तेव्हा ते येतं. काय असं काय करता? पूर्वी कसं शब्द काढायचा लगेच हजर, आता का असं बदल झाला 1.5 वर्षात? नाही, पण असं हे मग होणार, चेंज होणार ना, बदल करणार ना. चला तुम्ही सांगा यात वहिनींच्या सोबत काय? कसं आहे, काही वेळेला तिच्या मनासारखं नाही झालं, पटकन राग होणार. हो का? हो, कारण एकदा दोनदा सांगितल्यानंतर तिसऱ्यांदा माणूस रागवतोच ना, साहजिकच आहे. मला नाही माहिती ह्या एरियात असं आहे का, त्या परिसरात असं होतं? बरं, हो रागावणार, पण तुम्ही कशाला चिडेपर्यंत थांबता? रागवेपर्यंत का थांबता? बरं, तुम्ही सांगा आता सगळ्यांनी या दोघांबद्दल कसा आहे स्वभाव, काय? सुनेबद्दल सांगा. एकदम छानच आहे, हसत असते अगदी, आणि अशीच हसत राहूया कायम आमच्यासोबत, एवढी इच्छा आहे. स्वभाव फार उत्तम आहे,
त्यामुळे काही प्रश्न काय नाही आणि मुलगा पण एकदम चांगला आहे आणि अशाच पद्धतीने वागावं. मुलाबद्दल विचारलं होतं मी. जरा सुनेबद्दल 4 गोष्टी चांगल्या बोलल्याबरोबर लगेच मुलगा पण चांगला आहे म्हणून मोकळे झाले. दोघेही चांगले. अजून थोडं बोला ना. वहिनी म्हणून तिने जबाबदारी अगदी चांगली स्वीकारलेली आहे आणि थोड्याच दिवसात तिने आपल्यास करून घेतलेलं आहे आमच्या सगळ्यांनाच. बोला. मी बहीण तिची छान आहे, ती खूप मनमिळाऊ आहे, सगळ्यांना समजून घेते. यांच्या बहीण का तुम्ही? हो, मोठी बहीण. त्यांच्याबद्दल बोला ना तुम्ही. ते पण खूप चांगले आहेत, काय प्रश्न नाही. जीजू चांगले आहेत तुमचे. वा वा. अभिनय करणार आहेत हे दोघेही आणि तुम्ही त्यांना बक्षीस मिळवून द्यायचं. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय म्हणजे शीर्षकाचा. वेळ सुरू झाली. ओठांची हालचाल नाही. करा अभिनय. ते कोणी ओळखलं सांगा. बहिणीने म्हणजे तेव्हाही ओळखलं होतं का तुम्ही? बरोबर आहे, म्हणूनच त्या लगेच म्हणाल्या. फक्त एवढं केल्याबरोबर कारवाली लव्ह स्टोरी. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे झुमके तुम्हाला. मराठी गाणं. वेळ सुरू आहे. ओठांची हालचाल नाही. मामा कामा कुठं मामा? जोडी चोरी गाणं म्हणा. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे. म्हण ओळखायची आता. वेळ सुरू झाली. बोलू ना. मामी बोल. तुम्ही बोलू ना. 10. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुम्हाला मिळते. मळा परिसरात आपण आहोत आणि या ठिकाणी आता पैठणी कोण जिंकणार ते बघणार आहोत. बाळा इकडे पटकन. इकडे ये. नाव काय तुझं? निधी ब्रिजेश म्हात्रे. एक चिठ्ठी काढ पटकन. हे जरा असं थांबता मी करतो. घे एक चिठ्ठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. नाव आहे सिद्धी सुशांत शिवलकर. नाव सांगा. सिद्धी सुशांत शिवलकर. घरी कोण कोण आहे? सासू सासरे आहे, नणंद आहे, मुलगी आहे माझी एक लहान, नवरा माझा आणि आजी सासू. बरं चला सुरुवात करूया आजच्या खेळाला आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींनाही 10-10 संधी. समोर बॉलिंग बॉटल दिसत आहेत आणि विशिष्ट अंतरावर उभं राहून प्लास्टिक चेंडूच्या सहाय्याने त्या बॉलिंग बॉटलला जरी जाऊन स्पर्श झाला तरी सुद्धा गुण मिळणार आहे. बॉलिंग बॉटल पडली तर आनंदच आहे. दोघींना 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून. 1. या तुम्ही. 1 2 3 4 5 1 राहू द्या. हा आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्याकडे 5 संधी आहेत पण मला आत्ता कळलं की बोरिवलीवरून चौलला कसा अचूक नेम साधला तो. आता तुमच्याकडे 5 संधी आहेत, 5ही लागले पाहिजे. हा द्या मी पकडू का? हे हातात पाहिजे नको? हा घ्या जोरात. हवे रे घ्या.
2 3 4 घ्या. बरं, हा एक चेंडू राहिला होता, बरोबर की नाही? आतापर्यंत गुणसंख्या आहे 5. घ्या, होऊन जाऊ द्या. मला आता कळलं यांच्या प्यारवाल्या लव्ह स्टोरी मध्ये अचूक नेम खरा कोणी साधला तो. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांना द्या. हा, ही भेटवस्तू झी मराठीकडून. उपविजेत्या ठरल्या शिवलकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या घरत वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. बागमळा चौल या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.